नमस्कार, मी कमल गवळी. मी तुम्हाला आज माडगं कसं बनवतात हे करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी हे कुळीथ पीठ, हे शेवया, मीठ, गूळ आणि लसूण आणि जिऱ्या ठेचून घेतलेलं आणि तेल, पाणी. आता आपण गॅसवर हा टोप ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण तेल घालूया. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. तर तेल तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लसूण आणि जिरं ठेचलेलं घालायचं. लसूण परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या शेवया घालायच्या आहेत. शेवयाच्या ऐवजी तुम्ही भातसुद्धा घालू शकता थोडासा. शेवया लालसर कलरवर झाल्यानंतर आपल्याला आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्हाला जितकं माडगं बनवायचं आहे तितकं तुम्ही पाणी घालू शकता. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडा किंचित गूळ घालायचा आहे आणि ह्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. आता याला चांगली उकळी आलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे आपलं कुळीथ पीठ आहे हे थोडं पाण्यामध्ये, कुळीथ पीठ साधारणतः 1 टेबलस्पून हे थंड पाण्यामध्ये आपल्याला ह्याला घोळवून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, ह्याच्या पिठाच्या गुठळ्या राहत नाही. गरम पाण्यात डायरेक्ट घातल्यास त्याच्या गुठळ्या होतात. म्हणून आपल्याला हे थंड पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं हे असं घोळवून घेतलेलं पीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि ह्याला चांगली परत एक उकळी काढायची आहे. 3-4 मिनिटनी नंतर हे असं ह्याला उकळी छान काढलेली आहे आपण. आता हे आपलं तयार झालेलं आहे. हवा असल्यास थोडीशी कोथिंबीर घालूया. नाही घातली तरी चालते, पण घातली तरी कोथिंबीर ही पौष्टिकच आहे. त्यामुळे थोडी कोथिंबीर घालूया आणि आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपलं असं हे माडगं तयार झालेलं आहे. हे 3-4 मिनिटमध्येच तयार होतं आणि याला शेतकऱ्यांचं सूपसुद्धा आपण म्हणू शकतो. ह्याच्यामुळे तुम्ही थंडीमध्ये शेतातून किंवा कामावरून आल्यानंतर तुम्ही जर हे गरमागरम प्याल तर तुम्हाला एकदम तरतरी आणि हे येते. कणकण आली असेल तरीसुद्धा हे सूप तुम्ही करून पिल्यास कणकणी कमी होते. तसंच ज्यांना स्टोनचा आजार आहे, मूतखड्याचा, त्यांनीसुद्धा हे पिल्यास, दररोज जर हे सूप पिलं तर स्टोन विरघळून जातात. असं आपलं हे पौष्टिक सूप तुम्ही गरमागरम पिऊ शकता.